नमस्कार, माझं नाव प्रमोद पांडुरंग पानसकर, भवले, तालुका पाटण, जिल्हा सातारा. मी नेटसर कमिशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीचा एक डिस्ट्रीब्युटर आहे आणि झालो आहे. आणि त्याचबरोबर आपले रेटरेचे पाटील साहेब आहेत. पाटील साहेबांच्या प्लॉटवरती आलेलो आहे की त्यांनी ऊसाला जे आपली लागण करताना जे स्टेम वापरलं आणि त्याच्यापासून मिळालं त्यांना रिझल्ट, ते आपण त्यांच्या तोंडून ऐकूया. नमस्कार, माझं नाव तानाजी अमृतराव पाटील, राहणार रेटरे, खुर्द तालुका, कराड, जिल्हा सातारा. मला नेटसर्प कंपनीची जैविक औषधं ही आमच्या टेंबूच्या पाहुण्यांनी उपलब्ध करून दिली आणि अल्पशा प्रमाणात ती मी सुरुवातीला वापरली. थोडा फरक जाणवल्यानंतर लगेचच चालू वर्षी ह्या लागण पिकासाठी पूर्ण वापरायची ह्या हेतून अगदी सुरुवातीपासून म्हणजे कांड्याच्या द्रावणात ह्या कांड्या बुचकळून लागण केली. लागण करत असताना ह्याच्या पाठीमागं पारंपरिक पद्धतीने ज्यावेळेला मी ऊस लागण करत होतो, ही उगवण्याचे जे काही कालावधी होता तो साधारण 25 दिवस ते 35 दिवस असा तो कालावधी असायचा. परंतु ही जैविक औषधं वापरत असताना चालू वर्षी मला ते 13व्या 14व्या दिवशीच्या कांड्यांची उगवण क्षमता झालेली दिसली. हे करत असतानाच आज जवळजवळ एक महिना ऊसाचं वय आहे आणि ह्या वयातच की साधारण 99% लागण उगवलेली आहे. एक डोळा पद्धतीची लागण घेतलेली आहे. पूर्णपणे म्हणजे तुम्ही प्लॉटला जैविकचा बनवला? हो. बरं, जैविक मध्ये तुम्ही स्टेमरीमध्ये बुडवल्यानंतर लागण जी तुमची म्हणजे उगवण क्षमता जी आहे ती फास्ट झाली आणि त्याबरोबर प्लॉट असा एक सारखा दिसतो. एक महिन्याची तुमची 1 महिना 4 दिवसाची लागण आहे. म्हणजे 100% उगवण क्षमता तुमच्या प्लॉटची झाली. असं तुमचं एक गोष्ट अशी की तुम्ही आंतरपीक घेतलेलं आहे? हो, घेतले. कुठलं आहे? भुईमुगाचं जे आपण बघत होतो. तर ह्या प्लॉटचं जे तुम्हाला याच्यामध्ये फरक काय वाटतो? ते शेंगा मोठ्या आहेत त्या आणि शेंगांची संख्या पण जास्त आहे. एका याला साधारण 35-40 शेंग आहे. याच्या पाठीमाग जे आम्ही उत्पादन घेत होतो ते कमीत कमी 20-22 शेंगा असायच्या. परंतु चालू वर्षी जास्तच फरक जाणवतोय. त्याचबरोबर तुम्ही आता जिथं बायो95 NPK हे वापरलं होतं त्याच्यामुळे माती अगदी एकदम भुसभुशीत वाटायला लागलेली आहे. अतिशय चांगले रान आवळत नाही कधी. म्हणजे बांगलायला वगैरे बसायचं म्हणलं तर एकसारखी घात राहते. अच्छा. आणि ओल धरून हा म्हणजे अतिशय चांगला प्लॉट तयार झालेला आहे. तुम्ही समाधानी आहे प्लॉट वरती? समाधानी. बरोबर. आता इथून पुढे तुम्ही कायमस्वरूपी फवारणी करणार? हो, करणार की. आम्ही ऊस बांधणी करत तर साधारण 3 फवारण्या घेणार. त्याच्यानंतर पाट पद्धतीनं पाण्यातनं त्याला देतच राहणार. की आमची अपेक्षा आहे की हा ऊस जास्त पर्यंत साधारण 12 महिने हा ऊस आम्ही सांभाळणार आहे. परंतु 12 महिन्यापर्यंत ह्याला जास्तीत जास्त NPK पाण्यातनं देत राहणार आणि जास्तीत जास्त उत्पादन घेणार असं आमचा. किती गुंठ क्षेत्र आहे तुमचं? आमचं हे आता 15 गुंठ क्षेत्र आहे. 15 गुंठ्यामध्ये साधारणतः तुम्हाला असं काय वाटतं की आपण हे जर प्रयोग केला तर पुढचं उत्पादन कसं किती पटीने मिळेल तुम्हाला? आम्हाला साधारण हा 1.5 टनाच्या आसपास, 1.5-2 टनाच्या आसपास. कारण ह्या रानामध्ये 1-1.25 टनच याच्या पाठीमागे ऊस निघत होता. पण चालू वर्षी आम्ही ही जर औषधं वापरली तर आमची अशी अपेक्षा आहे की साधारण 1.25 ते 2 टन एवढा ऊस निघावा आणि त्या पद्धतीनेच आम्ही ही औषधं वापरत जाणार आहे आणि ती शेती करत राहणार आहे. म्हणजे तुम्ही याबद्दल प्रॉडक्ट वापरल्यानंतर तुम्ही समाधानी झालेले आहे आणि याचबरोबर आपल्या जमिनीचा कस सुधारतोय आणि त्याचबरोबर रासायनिक खताचा खर्च कमी. आता तुम्ही लागवड काय वापरली का? लागली अजून काही दिलेलं नाही, काही सुद्धा दिलेलं नाही. म्हणजे न काय वापरता तुम्हाला प्लॉट तयार करायचा आहे. ओके, धन्यवाद. तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल. संपूर्ण लागण एक सारखी संपूर्ण निघाला ना. आळवणी फवारणी झाली, प्रत्येक वर्षी झाली.